शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा सराव व्हावा या उदात्त हेतूने आंतरगावच्या क्रांतीरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष चिंतामण भानारकर यांनी मिशन ऑफिसर या उपक्रमांतर्गत 5वी ते 10वी तसंच 11वी पासून पुढील अशा 2 गटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा सराव घेण्यात आला। या स्पर्धा परीक्षेच्या सरावामध्ये 140 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। स्पर्धा परीक्षेच्या सरावानंतर कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या जीवन कार्यावर शुद्धलेखन स्पर्धा घेण्यात आली। क्रांतीरत्न फाउंडेशन अंतर्गत दर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये अशा स्पर्धा घेण्यात येणार आहेत। 12 महिने घेण्यात येणाऱ्या संपूर्ण स्पर्धा परीक्षेच्या सरावांमध्ये जो विद्यार्थी सतत पहिल्या क्रमांकाने टॉपर राहील त्या दोन्ही गटातील 2 विद्यार्थ्यांना 7,000 रुपयांची हिरो सायकल बक्षीस म्हणून देण्यात येईल असं संस्थेचे अध्यक्ष चिंतामण भानारकर यांनी जाहीर केलंय। तरी विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेच्या सरावामध्ये भाग घेऊन आपली गुणवत्ता वाढवावी असं आवाहन करण्यात आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। ज्ञानदानाचं पवित्र कार्य ज्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी वेगवेगळे अनुचित प्रकार घडत आहेत। असाच अनुचित प्रकार किल्ले धारूर तालुक्यातील मौजे गोपाळपूर अंतर्गत येत असलेल्या वडारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलाय। विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये वापरलेले निरोध आढळून आले। यामुळे शाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक, शिक्षक, गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। सदर ठिकाणी वापरलेले निरोध आढळून आल्यानं पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। शाळा प्रशासनाविरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। किल्ले धारूर शहराला लागून असलेल्या जिल्हा परिषद शाळेला कालपर्यंत मुख्याध्यापकच नव्हते, परंतु मुख्याध्यापक मिळाले। मात्र स्वच्छतागृहाचं काम सुरू असताना शाळेच्या स्वच्छतागृहात वापरलेले निरोध आढळून आल्यानं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न यामुळे निर्माण झालाय। या प्रकरणाची तात्काळ योग्य दखल घेऊन संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोराड यांनी। हिमायतनगर तालुक्यातील कार्ला येथील श्रीकृष्ण मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली। या सप्ताहात हभप महारुद्र स्वामी महाराज दैठणेकर यांची हरिकीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती। या कीर्तन सोहळ्यात महाराज म्हणाले की जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसानं देवाचं नामस्मरण केलं पाहिजे। संत गुरूच्या सानिध्यात राहून मनोभावे नामस्मरण करावं। आपल्या पिढीचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। या कीर्तनास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कृष्ण मंदिर गोपाळ मंडळी आणि कार्ला ग्रामस्थांच्या सहकार्यानं वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। मला म्हणलं माझी ताकद नाही एवढ्यासाठी ते कागद अडकले नाही अडकले म्हटलं काय करा ते छाता चमकायची बघून चालली बाहेर या मस्त तो खाऊ घेऊन तसा कायावाच्या मने झाला विष्णुदास गाव क्रोध त्यासी बाधेचे ना विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होई त्याचा तुका म्हणे चित्त तुका म्हणे
येवला तालुक्यातील धुळगाव पिंपरी शिवारात सुरू असलेल्या पालखेड डावा कालव्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय। काँक्रिटीकरणामुळे नैसर्गिक गळती थांबून परिसरातील विहिरी, कूपनलिका आणि शेतीला मिळणाऱ्या पाण्यावर परिणाम होईल असा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी सुरू असलेलं काँक्रिटीकरणाचं काम बंद पाडलंय। पालखेड डाव्या कालव्याला काँक्रिटीकरण करू नये अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे। तर पालखेड डाव्या कालव्यावरती 4 नंबर 33 आणि धुळगाव पिंपरी शिवारामध्ये सदरचं जे काँक्रिटीकरण करताय इरिगेशन मार्फत, सदरचं काँक्रिटीकरण केल्यामुळं या परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र नापीक होऊन जाईल, त्याला पाणी मिळणार नाही। कारण या पाणी फिरल्यामुळं भविष्यामध्ये जनावरांना, गुरांना, ढोरांना सगळ्यांना पाणी मिळतं आणि उन्हाळ्यात पिण्याची पाण्याची टंचाई भासते। सदर काँक्रिटीकरण कागदाचं आच्छादन करून आणि खूप असं मोठ्या स्वरूपाचं करताय, त्यामधून शेतकऱ्यांना एक थेंबही पाणी जिरणार नाही। असं पाटाची ग्रॅव्हिटी चांगली असल्यामुळं तिथं काँक्रिटीकरण करायची गरज नाही। इथल्या सदर पिंपरी धुळगाव शिवारातील सर्व शेतकऱ्यांचा त्याला तीव्र विरोध आहे। तरी शासनाने इरिगेशन कार्यकारी अभियंत्यांनी याची नोंद घ्यावी आणि इथं कुठल्याही प्रकारचं काँक्रिटीकरण झालं नाही पाहिजेत। कारण ते झाल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांचं इथं पाणी पिण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होईल आणि इथं उंच ठिकाण असल्यामुळं इथं खडकाळ प्रदेश आहे आणि या खडकाळवरती काँक्रिटीकरण करायचं कुठंही कारण नाही। पण हा घाट कशा करता घातला आहे हे आम्हाला पण कळत नाही। तुम्हाला ठेकेदाराचे बिलं असेल घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता, अनेक स्पॉट आहे, निफाडला करा, पुढे दुसरी करा, पण आमच्या धुळगाव पिंपरी शिवारात हा कुठल्याही प्रकारचं काँक्रिटीकरण होऊ नये अशी आमची शासनाला विनंती आहे। माझे नाव वैभव सुभाषराव गायकवाड, मी शेतकरी राहणार धुळगाव पिंपरी शिवार। धुळगाव आणि पिंपरी शिवारमधनं जो पाट गेलेला आहे तर त्याचं विनाकारण अस्तरीकरण चालू आहे। तर तिथे त्याचा फ्लो चांगला आहे, शिवाय तिथं रॉक आहे, खडक असल्यामुळे पाण्याचे लॉसेस पण नाही आहे, तर विनाकारण शासनाचा हा पैसा व्यर्थ चाललेला आहे। तसंच जर हे काँक्रिटीकरण झालं तर इथे जवळपास हजारो एकर जमीन ही नापीक होणार आहे। जे आम्हाला आत्ताच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, पण जर हे काँक्रिटीकरण झालं तर साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबरपासूनच इथं पिण्याच्या पाण्याचे तसेच पिकाच्या पाण्याचे हाल होणार आहे। तर ह्या जे काही काँक्रिटीकरण चाललं आहे त्याला आमचा सर्व धुळगाव तसेच पिंपरी शिवारातील शेतकऱ्यांचा तीव्र असा विरोध आहे। कृपया शासनाने या विषयाची दखल घ्यावी व सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करावे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की या अस्तरीकरणाला आमचा विरोध आहे। इथे हे होऊ नये, इथे रॉक आहे, इथनं पाणी चांगलं फ्लो होतं, लॉसेस होत नाही, तरी हे काम थांबवावं अशी आमचे आपले येवल्याचे लाडके आमदार श्री भुजबळ साहेब यांना देखील विनंती आहे। बांगलादेशमध्ये हिंदू युवक दीपूचंद्र दास याला विवस्त्र करून आणि जाळून अत्यंत क्रूरपणे त्याची हत्या करण्यात आली होती। या अमानवीय आणि नराधम कृत्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज आक्रमक झालाय। या घटनेचे पडसाद खामगावात उमटलेत। या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यासाठी आणि आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी शहरातील टॉवर चौक परिसरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भव्य निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केलाय। बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी भारत सरकारनं आंतरराष्ट्रीय स्तरावर तातडीनं हस्तक्षेप करावा, दीपूचंद्र दास याच्या मारेकऱ्यांना कठोर शासन व्हावं यासाठी दबाव निर्माण करावा, बांगलादेशमधील हिंदू समाजाला सैन्य पाठवून संरक्षण द्यावं, बांगलादेशला धडा शिकवावा। भारतामध्ये अवैधरित्या बांगलादेशी राहत आहेत त्या बांगलादेशी गद्दारांना इथून हद्दपार करावं, अन्यथा आज जी परिस्थिती बांगलादेशमध्ये सुरू आहे तीच भीषण परिस्थिती भविष्यात भारतात सुद्धा हिंदूंवर होणार आहे। हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आता नुकताच एक आठवडाभरापूर्वी हिंदू युवक दीपूचंद्र दास या युवकाला बांगलादेशमध्ये कट्टरपंथी लोकांनी मजहबी नारे लावत त्याला झाडावर लटकून जिवंत जाळण्यात आलं आणि पुन्हा बांगलादेशमध्ये सातत्यानं हिंदूंचे घरं टार्गेट करून तिथल्या हिंदूंना आई बहिणींची आबरू लुटण्यात येत आहे। आता 7 वर्षाची एका मुलीलाही जिवंत जाळण्यात आलं आणि कालची एक घटना आहे की सम्राट मंडल या नावाच्या युवकाला मॉब लिंचिंग करून तिथं मारण्यात आलं।
तर सातत्यानं बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरू आहे, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यांना निवेदन सादर केलं आहे की सर्वप्रथम बांगलादेशमध्ये राहणारा हिंदू यांना तुम्ही संरक्षण द्या. तिथं संरक्षण साध्या पद्धतीने देता येत नसेल तर तिथं सैन्य पाठवा आणि सैन्य पाठवून बांगलादेशला धडा शिकवा. पुन्हा भारतामध्ये जे अवैधरित्या 1 कोटीच्या वर घुसखोर बांगलादेशी अवैधरित्या या गद्दारांच्या माध्यमातून राहत आहे, त्या गद्दारांना आणि त्या बांगलादेशींना इथून हद्दपार करा. अन्यथा आज जी परिस्थिती बांगलादेशमध्ये सुरू आहे तीच भीषण परिस्थिती भविष्यात भारतात सुद्धा हिंदूंवर सुरू होईल. याच्याकरिता आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. पुढचा आमचा आता आम्ही निवेदन दिलेलं आहे. भविष्यात जर या गोष्टींवर लक्ष दिलं गेलं नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू आणि आम्ही उपोषणासाठी सुद्धा बसू. फलटण इथं झालेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरपालिका निवडणूक विजयी उमेदवारांच्या आभार मेळाव्यात मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली. मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे यांना पुन्हा एकदा शकुनी मामा म्हणत काय होता तू, काय झाला तू, असा कसा शकुनी मामा, बरबाद झाला तू, अशी खोचक टीका केली. मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर देखील टीका केली. दाढीवर हात फिरवत कोणतरी या ठिकाणी आलं आणि शिवसेनेत दहशत चालत नाही असं बोलत होतं. त्यांना मला सांगायचंय, या आधी देखील अनेक जण आले आणि आम्हाला पण दाढी आहे असं सांगत आमच्या नादाला लागायचं नाही असा इशारा जयकुमार गोरे यांनी दिलाय. प्रचंड मोठं नुकसान आपल्या मातीचं झालं. आपण बघितलं, सातत्यानं आपण म्हणतो काय होता असतो, काय झाला असतो. असे कसे शकुनी मामा, बरबाद झालाच तुम्ही. मला या ठिकाणी वेगळं बोलायचं, आज टीकेचा विषय नाही. या ठिकाणी येत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं, ही निवडणूक सातत्यानं आपली भूमिका होती की विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे. फलटणच्या विकासाच्या मुद्द्यावर मला वाटत नाही ही कधीच निवडणूक गेली. ही निवडणूक आल्यावर आपलं अस्तित्व जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून, जसं दादांच्या खासदारकीची निवडणूक झाली तेव्हापासून हे महाशय सातत्यानं अस्वस्थ होते. अख्खं कुटुंब अस्वस्थ होतं आणि त्यांना कुठं जायचं समजत नव्हतं, काय करायचं समजत नव्हतं, कुठं बसावं, कुठल्या पक्षात जावं, कुठल्या नेत्याकडे जावं, कोणाला मदत मागावी हे कधीच कळत नव्हतं. तेव्हा दादा, मी सातत्यानं सांगितलं, हे कधीही लढवय्ये नव्हते, कधीच लढवय्ये नव्हते. हे फक्त सत्तेत होते आणि सत्तेचा उपयोग करून लोकांना बांधून ठेवून, लोकांना दमबाजी करून, लोकांना त्रास देऊन हे सत्तेत राहिलेले होते. ज्या दिवशी सत्ता गेली त्या दिवसापासून हे माणसं अस्वस्थ झाली आणि कुठं जायचं हे त्यांना समजत नव्हतं. आपण सातत्यानं बघितलं, लोकसभेच्या वेळी पहिल्यांदा जसं अजितदादा सत्तेत आले तसे महाशय सत्तेत गेले. लोकसभेला पराभव झाला तसं अजितदादांचं तिकीट टाकून दिलं, पुन्हा तुतारीचं तिकीट घेतलं आणि तुतारीचं नुकसान झालं वाटलं की पुन्हा भाजपच्या दारात लोटांगण घातलं, मला घ्या म्हणून. भाजपनं घेतलं नाही. अजितदादांच्या दारात गेले, त्यांनी घेतलं नाही. मग पुन्हा जशी ही निवडणूक लागली तसा हे आधार शोधायला लागले. अरे 20 वर्ष 25 वर्ष दादांनी संघर्ष केला, आम्ही संघर्ष केला, आम्ही रडलो नाही कधी. आम्ही संघर्ष केला, सामान्य माणसाच्या विकासाचं काम केलं. लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील देवगाव फाटा परिसरात पत्र्याच्या शेडमधून 6 शेळ्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली. निफाड तालुक्यातील देवगाव येथील द्रौपदाबाई शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींनी त्यांच्या शेडमधून सुमारे 30,000 रुपये किमतीच्या 6 शेळ्या चोरी केल्या. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपासादरम्यान बाळू कुऱ्हाडे आणि कृष्णा माळी यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 15,000 रुपये किमतीची विना नंबरची मोटरसायकल जप्त करण्यात आले. 2 दिवसांची निफाड न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मागील काही दिवसापासून लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीत देवगाव तसेच वाका शिरवाडे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेळी चोरी जाण्याचे प्रमाण वाढलेलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब
अप्पर पोलीस अधीक्षक मिरखेलकर सर तसेच आपल्या निफाड यांचे DYSP श्री के पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी रात्रीचा पहारा करून त्यांच्या मदतीने आपण शेळी चोरी करताना तिथे काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. त्याच्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी नंतर गुन्ह्याची कबुली दिली आणि लासलगाव पोलीस स्टेशनला जो गुन्हा रजिस्टर नंबर 193/2025 यातील जी फिर्यादी आहे द्रौपदाबाई बाजीराव शिंदे यांच्या जवळ 6 शेळ्या चोरी गेल्या होत्या. तसेच वाकद काही शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरी गेल्या होत्या. त्याच्यानंतर यातील जे आरोपी आहे यांनी आम्ही शेळ्या चोरल्या अशी कबुली दिल्याने त्यांना आम्ही आमच्या पोलीस स्टाफ, तपासी अंमलदार तसेच बीट हवालदार मुरडनर, संदीप शिंदे, बस्ते तसेच इतर पोलीस स्टेशनचा स्टाफ यांच्या मदतीने सदरच्या आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून ज्या शेळ्या चोरण्यासाठी जे वाहन वापरत होते मोटरसायकल ती ताब्यात घेतली आणि त्यांना माननीय कोर्टाने 2 दिवस PCR दिला. सध्याला ते पोलीस कस्टडीमध्ये आहे. तपास सुरू आहे. भिवंडी शहरातील शेलार ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मिठपाडा परिसरात पाणी टाकीवरून अवैधरित्या नळ जोडणी करून दुसऱ्या भागात पाणी पुरवठा करण्याचा प्रकार उघडकीस आलाय. या ठिकाणी पाणी टाकीची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. कोणतीही पूर्वसूचना किंवा अधिकृत परवानगी न घेता पाईपलाईन जोडली जात असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. पाणी टाकी ही कमकुवत झालेली असताना अशा प्रकारे अतिरिक्त पाईपलाईन जोडल्यानं मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. संतप्त स्थानिकांनी या अवैध कामाला तीव्र विरोध केलाय. अवैध नळ जोडणी काढून टाकावी, तसंच जीर्ण पाणी टाकीची तातडीनं दुरुस्ती करावी अथवा पुनर्बांधणी करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. प्रशासनानं वेळीच कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिलाय. नमस्कार, साष्टांग जय महाराष्ट्र. आज बघायला गेलं तर आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत कारण इथं काही आमच्या मूलभूत समस्या आहेत. जसे की त्यापैकी आता उद्भवलेली अत्यंत वर्तमान काळामधली अवस्था आहे, आपण बघू शकता. सर कृपया करून त्यांना सरांना दाखवा नक्की. शासक आणि प्रशासकांनी कृपया इकडे लक्ष द्यावं की आमच्या काही मूलभूत ज्या समस्या आहेत त्या समस्याचं आमच्या मागणीनुसार निवारण करण्यात यावं. समस्या ज्या काही आहेत त्या स्वतः तुम्ही इथे उपस्थित राहून त्या बाबतीत समस्या सर्व जाणून घ्याव्यात आणि त्याच्यावरती तात्काळ काम करण्यात यावं. आज हर घर जल असे नारे जे आहेत ते शासन प्रशासनाने लावलेत खरे, पण प्रत्येक घरामध्ये हर घर में जल जाता है कि ये भी देखना ज़रूरी है. आज 10 मिनट के लिए यहाँ के स्थानिक नागरिकों की ये शिकायत है कि यहाँ पे 2 दिन के अंदर एक बार पानी आता है, वो भी 10 मिनट के लिए. आज दूसरे यहाँ पे जो अभी लोग आए हैं उन लोगों के लिए पाइपलाइन की व्यवस्था की जा रही है या वोट बैंक की व्यवस्था की जा रही है तो हमें समझ में नहीं आ रहा है, लेकिन ऐसी व्यवस्था हो रही है. तो बात ये है कि पहले यहाँ के स्थानिक नागरिकों की बहुत सारी जो समस्या है सिर्फ पानी की नहीं, शौचालय की व्यवस्था की भी है. जो माँ बहनों के लिए शौचालय की अगर व्यवस्था देखी जाए तो हमें शर्म आती है कि लाडले भाई कहाँ पे है. लाडले भाई की तरफ से 1500 रुपया तो दिए जा रहे हैं, लेकिन माँ बहनों का सच में सम्मान हो रहा है क्या? सर एक बार हमारे गांव में शेलार ग्राम पंचायत के हद के अंदर वार्ड क्रमांक 1 में आप एक बार आके देखो और हमारी समस्या को सुलझा दो. बस इतना ही कहना चाहते. साहेब आपण भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक भाषामध्ये मला समजवता येतं, बोलताही येतं. कोकणच्या मातीमध्ये जन्माला आलेले साधी सरळ माणसं आहेत आम्ही. आमच्या समस्या ज्या काही आहेत त्या तात्काळ येऊन तुम्ही त्याकडे लक्ष द्यावं आणि त्या समस्या निवारण्याचं काम आपण करावं. धन्यवाद. जालन्यातील परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी आता खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणाही त्यांनी केली आहे. भाजपचे प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये आमदार लोणीकरांनी खासदार होण्याची इच्छा कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली आहे. आता पुढची विधानसभेची निवडणूक लढणार नसून मी घरात बसू शकत नाही. रोज 1000 लोकांना भेटल्याशिवाय समाधान होत नाही. त्यामुळे घरात असल्यापेक्षा एकदा लोकसभेत जाऊ. लोकसभेत गेल्यावर रिटायरमेंटचं जीवन चांगलं जगता येतं अशी इच्छा आमदार लोणीकरांनी व्यक्त केली. पण मी आता घरात बसवायचं म्हणलं मला तर साखळदंडानं बांधून ठेवलं तरी एका जागेवर मी थांबत नाही. रोज 1000 लोकांना भेटल्याशिवाय समाधान होत नाही. मग घरात बसण्यापेक्षा मी ठरवलं तर लोकसभेत जाऊ आपण. लोकसभेत गेलं की महिना 15 दिवसाला 2 महिन्याला 4 महिन्याला आपल्या भेटी होत जातील. ते रिटायरमेंटचं जीवन तिथं चांगलं जगता येतं.
त्याच्यामुळं कुठून व्हायचं कसं व्हायचं पण एकदा खासदार व्हायचं. आणि मी जिद्दी आहे, सरपंच व्हायचं झालो, सरपंच व्हायचं झालो, सभापती व्हायचं पंचायत समितीचं झालो, आमदार व्हायचं झालो, मंत्री व्हायचं झालो, आता खासदार व्हायचंय. आणि कोण नाही म्हणेल मला. देवेंद्र फडणवीस आहेत, मोदीजी आपल्या परतूरला येऊन गेलेले आहेत, त्या दिशेनं कामकाज चालू आहे. आणि म्हणून आज आपण सगळे राहुल भैयाबरोबर फोटो काढायला, राहुल भैयाचा गेल्या 10 दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागासह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये HP कंपनीच्या घरगुती गॅस सिलेंडरची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली. त्यामुळे नागरिक, विशेषतः महिला हैराण झाल्यात. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं स्वयंपाक करावा तरी कसा, असा प्रश्न महिलांना पडलाय. केवळ घरगुतीच नव्हे तर व्यावसायिक सिलेंडरची देखील टंचाई निर्माण झाली. त्यामुळे हॉटेल्स, ढाबे आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसतोय. मुंबईच्या माहुल इथून बुलेट टँकरच्या माध्यमातून सिन्नरच्या बॉटलिंग प्लांटला गॅस पुरवठा केला जातो. त्यानंतर गॅस रिफिलिंग करून सिलेंडर वितरकांना दिले जातात आणि वितरक ग्राहकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा करतात. मात्र गॅसची वाहतूक करणारे टँकरधारक आणि HP कंपनीचा करार संपला असून नवीन करार कंपनीनं केलेला नाही. त्यामुळे मुंबईतून सिन्नर प्लांटला होणारा गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे गॅस सिलेंडर टंचाई निर्माण झाली असल्याचं वितरकांनी सांगितलंय. सर, आता आम्हाला जो सप्लाय येतो आपला हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा बॉटलिंग प्लांट सिन्नर इथं MIDCमध्ये आहे. तिथं पाताळगंगा, माहुल, मुंबई, उरण या ठिकाणाहून कच्च्या मालाची वाहतूक होती. प्लांटमध्ये गॅस येतो, त्याच्यानंतर रिफिलिंग प्लांटमध्ये सिलेंडरमध्ये गॅस भरला जातो. त्याची जी वाहतूक आहे त्या वाहतुकीला इश्यू आहे असं अधिकारी लोक आम्हाला सांगताय. त्याच्यामुळं तिथं मुबलक माल उपलब्ध होत नाही आणि सिन्नरपासून मनमाडपर्यंत यायला आमची स्वतःचीच वाहतूक आहे. कंपनीने आम्हाला गाडी दिलेली आहे, आमच्या स्वतःच्याच वाहतुकीत आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याच्यात मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत केलेली आहे. गेल्या 10-12 दिवसापासून याचा इश्यू चालू आहे. आज रोजी 3 ते 4 दिवसाचा कमीत कमी बॅकलॉग आहे. काही एरियांमध्ये 5 ते 6 दिवसाचा आहे. पण सिन्नर बॉटलिंग प्लांट जो आहे तो 4 ते 5 जिल्ह्यात त्यांचा सप्लाय आहे. जसा नगर जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, धुळा जिल्हा आहे, नंदुरबार जिल्हा आहे आणि काही ठाणा जिल्ह्यात पण त्यांचा पुरवठा आहे. पण मुबलक पुरवठा होत नाही आहे. गाडीची वेटिंग जास्त होती तिथे आणि माल मागणीप्रमाणे अवेलेबल होत नाही आहे. त्याच्यामुळे ही तफावत राहते. किती वेटिंग लिस्ट आहे तुमच्याकडं? आज रोजी आमच्याकडं साधारण 1300 ते 1400च्या दरम्यान वेटिंग आहे. कधी सुरळीत होऊ शकते? कंपनीच्या मागणीनुसार ते म्हणता का आमच्या ह्या आठवड्यात या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये सुरळीत होण्याची पूर्ण उमेद आहे. पण आता जोपर्यंत सप्लाय परिस्थिती नियोजित होत नाही तोपर्यंत आम्ही आज रोजी आमचं HPCLचं आम्हालाच सांगता येणार नाही. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.